राज्यात सुरू होत असलेली पोलीस भरती पुढे ढकलावी यासाठी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले। पावसाळा सुरू असल्याने मैदानांवर चिखल होऊन भरती प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे भरती प्रक्रिया काही दिवस पुढे ढकलावी अशी विनंती लंके यांनी आपल्या पत्रातून केली। पुण्यात पोलीस भरती प्रक्रियेविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। भरती प्रक्रियेपासून वंचित राहिल्यामुळे या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं। भरतीसाठी वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे। विधानसभा निवडणूक रणनीतीबाबत दिल्लीत भाजप कोर कमिटीची बैठक पार पडली। मित्रपक्षांना सोबत घेऊन विधानसभा जिंकणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, तर महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार नसल्याचं वक्तव्य पियुष गोयल यांनी केलंय। छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर ते मुख्यमंत्री झाले असते असं एक महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। भुजबळ आमच्या सोबत असते तर त्यांना मुख्यमंत्रीपदाचा टिळा लावला असता असं राऊत म्हणाले। संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। छगन भुजबळ यांची घुसमट होत असेल तर ते थांबणार नाहीत, मनुस्मृती आणणाऱ्या सरकारमध्ये ते राहणार नाहीत असा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। छगन भुजबळांची त्यांच्या पक्षात गळचेपी होत असल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। छगन भुजबळ साहेब राहतील। विधानसभा सदस्यांकडून निवडून द्यायच्या विधान परिषद सदस्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे। 12 जुलै रोजी 11 विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार आहे, तर 25 जून ते 5 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे। 5 जुलै रोजी अर्ज मागे घेता येणार आहे। 12 जुलै रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं अजित पवार म्हणाले। लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या सातत्यानं चर्चेत आहेत। यावर थेट अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी बोलणं टाळलं, ते मुंबईत बोलत होते। अजित पवार नकोसेच झालेत का या चर्चेवर अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली। विधानसभेत फार त्रांगडं होणार आहे, जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येईल तसतसे वाद वाढत जातील अशी प्रतिक्रिया देशमुखांनी दिली आहे। राज्यात महायुतीतले काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खासगीत दोष देत आहेत, मात्र अजित पवारांना जाणीवपूर्वक लक्ष करत असाल तर आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिलाय। अजित पवार गटानं 90 जागा मागितल्या आहेत, मात्र आमची 10 ते 12 जागांची मागणी आहे असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय। रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात आहे, कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, प्रत्येक गावात शाखा आहेत असंही आठवले म्हणाले। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला केंद्रात एक मंत्रिपद दिलं जाणार असं एक मोठं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं। अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे, यावर लवकरच चर्चा करून मार्ग निघेल असं आठवले यांनी म्हटलंय। लोणावळ्यातील खासगी कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय। उज्ज्वल निकम यांना पुन्हा सरकारी वकील नेमणं म्हणजे भाजपचं संविधान बदलणं हेच काम असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय, तर त्यांना सरकारी वकील पदावरून काढून टाकावं अशी पटोलेंनी मवियाकडून मागणी केली आहे। तर सरकारी वकील म्हणून पुन्हा कार्यरत होणार याचा काँग्रेस राष्ट्रवादीला का त्रास होतो असा सवाल उज्ज्वल निकम यांनी केलाय। ते सुद्धा लपलेली नाहीये। कोस्टल रोड रविवारी व्हीआयपी आणि मंत्र्यांसाठी कसा खुला होतो असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांना केला। या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले। मुंबईत कधीच नसलेली व्हीआयपी संस्कृती तर यामुळे अवतरेल या असंही आदित्य ठाकरे पत्रात म्हणाले। ईव्हीएम घोटाळा उघडकीस आणल्यानं माझ्या आणि कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे असा खळबळजनक दावा भरत शहा यांनी केलाय, तर धमकी मिळत असेल तर पोलिसात जा असा सल्ला रवींद्र वायकरांनी भरत शहा यांना दिलाय। दरम्यान रवींद्र वायकरांनी ठाकरे गटावर केलेल्या आरोपाला उत्तर दिलेलं आहे। बॅलेट पेपरमुळे आपण वाचलो असा दावा नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी केलाय, तर आमचा आरोप ईव्हीएम मशीनवर नाहीये सिस्टीमवर असल्याचा आरोप राऊतांनी केला। हमने सिस्टम के ऊपर आरोप किया। पुण्यातील विधानसभांच्या जागांवरून मवियामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे। शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटानंही पुण्यातील 6 मतदारसंघांवर दावा केलाय। पुण्यातील 8 पैकी 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची मागणी पवार आणि ठाकरे गटानं वरिष्ठांकडे केली, तर पुणे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असं सांगत काँग्रेसही पुढे सरसावली। राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर खासदारकीसाठी लढत होते अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली। तसंच लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींनी जयंत पाटील आणि बंटी पाटील यांना मी तुमचाच गुलाम राहणार असं कागदावर लिहून दिलं होतं अशी खरमरीत टीका ही सदाभाऊ खोत यांनी केली आहे।
खासदार निलेश लंकेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली। यावेळी लंकेंनी थोरातांचा फेटा बांधून सत्कार केलाय, तर विधानसभेतही आपण एकत्र लढू आणि चांगला विजय मिळवू अशी प्रतिक्रिया थोरातांनी यावेळी बोलताना दिली आहे। जळगावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मंत्री गिरीश महाजन यांनी बंद दाराआड घेतलेल्या बैठकीत खडे बोल सुनावल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत पाहिजे तेवढं मताधिक्य न मिळाल्यानंच महाजनांनी नाराजी व्यक्त केली। आगामी निवडणुकांमध्ये चुका केल्यास पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्याचा इशाराही त्यांनी दिल्याची चर्चा आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर 25 जून रोजी चाबूक मोर्चा काढला जाणार आहे। बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी केली आहे। तर बँकेत दलाल आणि ठेकेदार घुसलेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी बदलापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी प्रवाशांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। दरम्यान 25 दिवसात रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अर्धवट काम पूर्ण करणार असून बदलापूर लोकल ट्रेनच्या 12 डब्यांमधील 5 डबे हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांच्या संविधान बदल आणि शहरी नक्षलवादाबाबत वक्तव्य केलं, त्यावर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शहरी नक्षलवाद्यांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत संविधान बदलाबाबत चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवली असं शिंदे म्हणाले होते। मात्र त्याचे पुरावे द्यावे, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकवणार असा इशाराच नितीन राऊत यांनी दिलाय। मराठा विरुद्ध ओबीसी वाद जरांगेंनीच सुरू केलाय असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलाय। बीडमध्ये तुम्ही आमच्या मालमत्तांची नासधूस केली, लोकप्रतिनिधींची घरं जाळली, तेव्हा आम्ही आलो होतो का असा सवाल हाके यांनी केलाय। यावरून दिवसेंदिवस हाके आणि जरांगे यांच्यातील वाद चिघळत चाललाय असंच दिसतंय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ ओबीसी संघटना जालन्यात रस्त्यावर उतरल्या। ओबीसी बांधवांनी अचानकपणे रस्त्यावर उतरत धुळे सोलापूर हायवे रोखून धरला। कार्यकर्त्यांनी टायर जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदवला। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ बीडमधील संपूर्ण हातोल गाव उपोषणाला बसले। हातोलसह 25 गावचे सरपंच उपोषणस्थळी एकवटले। ओबीसीमधून कुणालाच आरक्षण देऊ नये अशी गावकऱ्यांची प्रमुख मागणी आहे। तसंच जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्धार ग्रामस्थांनी केलाय। पुण्यात ओबीसी कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या सगळे सोयरे अध्यादेशाची होळी करत आंदोलन केलंय। मागील 4 दिवसापासून मंगेश ससाणे पुण्यात उपोषण करतायत। त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे।